वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जात आहे आमच्या गावाकडील यात्रेसाठी। या यात्रेला आम्ही बारस असं म्हणतो आणि ही यात्रा गुढीपाडव्याच्या नंतर 12 दिवसांनी आमच्या गावामध्ये भरते। यासाठी गावातील मंडळी एकत्र येऊन भजन कीर्तन करण्यात मंत्रमुग्ध होतात। चला तर मग या यात्रेचा एक व्ह्यू मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्हाला भारूड माहित आहे का? भारूड ही महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला आहे आणि या यात्रेमध्ये त्याचं सुद्धा प्रदर्शन केलं जातं। चला तर मग बघूया। गाव आहे लाडझरी, जे परळी तालुक्यात येते। हे परळी पासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकता उन्हाळ्यामुळे किती रखरखाट पसरलेला आहे। तुम्ही मराठवाड्यातील असाल तर तुम्हाला मराठवाड्यातील उन्हाळा नक्की माहिती असेल। इकडे क्वचितच हिरवळ पाहायला दिसत आहे। येईपर्यंत मी तुम्हाला माझं पर्स दाखवतोय। हे बघा किती सुंदर आहे ना। हे पूर्ण मोत्यांनी बनलेलं आहे। इकडे बघा, हे दिसतंय, हे सगळे मोती आहेत आणि हे मी परळीमधून घेतलं आहे। यात्रेनिमित्त अशी खाद्यपदार्थांची दुकाने पण इकडे लावलेली होती। ही आहे मंदिराची कमान आणि या कमानीमधून एंटर करून हा मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दिसेल। हे आहे महादेवाचे मंदिर आणि अशा रीतीने आम्ही मंदिराचे दर्शन घेतले। आज इकडे थोडी गर्दी कमी आहे कारण आज एकादशी आहे। उद्या इकडे लोक जमा होतील आणि आम्हाला परत निघायला रात्र झाली। अशा या सणांच्या निमित्तानेच आपल्या गावातील लोक एकत्र येतात, सगळेजण मिळून मिसळून राहतात आणि या गोष्टीमध्ये किती मोठा आनंद आहे हे आपल्याला समजते। आणि असं होता आमचा आजचा दिवस आणि मंदिरामध्ये जाऊन खरंच खूप छान वाटले। मला तिकडे खूप सारे फोटोज व्हिडिओज काढता नाही आले, जे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। उद्या बारस आहे, आज एकादशी होती, त्यामुळे आज तिकडे इतका गोंधळ नव्हता। उद्या सगळे लोक जमतील आणि खूप छान अशी यात्रा भरते। सो मला असं वाटतं की आपलं कल्चर हे आपण टिकवून ठेवलं पाहिजे। आपले सण उत्सव हे आपण टिकवून ठेवले पाहिजे। हा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला आपल्याला एक अमूल्य ठेवा आहे। सो तो आपण टिकवला पाहिजे असं मला वाटते। आणि आता आम्ही परत निघालो आहोत। सो आजच्या ब्लॉगसाठी इतकेच। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। थँक्यू।